धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो। धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। धनत्रयोदशीपासून दिवाळीची खरी सुरुवात होते आणि धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे सण एकामागोमाग येत असतात। दिवाळीच्या या सणामध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपल्याकडे असलेली संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते। बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात। आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी। धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनला आहे। धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील 13वा दिवस आहे। घरामध्ये असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य, धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते। या दिवशी काही वस्तूंची सोन्याची खरेदी देखील करणं अत्यंत शुभदायक मानलं जातं। या दिवशी आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा देखील केली जाते। प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवामध्ये समुद्र मंथन झाले होते तर तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। याच कारणास्तव धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती म्हणून औषधांचं देखील या दिवशी पूजन केलं जातं। पुराणामध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णू अवतार मानलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, पूजा करत असताना कोणते मंत्र म्हणावे, शुभ मुहूर्त कोणता आहे, अगदी साधी सोपी परंतु विधिवत अशी पूजा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नैवेद्यामध्ये कोणत्या वस्तूंना खरा मान आहे, कोणत्या वस्तू या दिवशी आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत अशी परिपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। हिंदू पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशी तिथी ही 18 ऑक्टोबर शनिवारी दुपारी 12:18 सुरू होत आहे, जे 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी 1:51 पर्यंत असणार आहे। धनतेरस 18 ऑक्टोबर शनिवार प्रदोष काळ असल्याने साजरा केला जाईल, कारण की प्रदोष काळामध्ये धनत्रयोदशीची पूजा केली जाते। पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 7:16 पासून ते 8:20 पर्यंत असणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, दिवे लागणीला ही पूजा करायची आहे। त्या अगोदर आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता आपल्याला करायची आहे। ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून तिथे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे। रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। या दिवशी धान्याची देखील पूजा केली जाते। त्यासाठी इथे मी 5 प्रकारचे धान्य घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही डाळी किंवा कडधान्याचा वापर देखील करू शकता। हे धान्य सुगडामध्ये भरून ठेवलं जातं। 7 छोटी सुगडं मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता किंवा संक्रांतीची सुगडं असतील किंवा काही वाट्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालतील। नंतर पूजेमध्ये आपल्याला देवांना स्नान घालण्यासाठी पंचामृत घ्यायचं आहे। आपल्या घरातील धन म्हणजे सोनं नाणं आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी लागतो। आयुर्वेदामधील काही गोष्टी देखील आपल्याला घ्यायचं आहे। कापसाचं वस्त्र, गणपतीसाठी आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे। गणपतीची आणि लक्ष्मीची मूर्ती देखील घेतलेली आहे। 1 सुपारी आणि 1 नाणं कलशामध्ये टाकण्यासाठी 2 सुपारी, त्यामध्ये 1 विष्णू देवता, 1 कुबेर देवता म्हणून घ्यायचे आहेत। 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे। तर ते या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आपल्याला काही औषधी गुणधर्म असतात, अशा वस्तू पूजेमध्ये घेतल्या जातात। तर यामध्ये मी घेतलेला आहे पुदिना, त्यानंतर कडुलिंबाची काही पाने, तुळशीची पाने, जिरे, हळद, आलं, त्यानंतर वेलदोडा, लवंग, मिरे म्हणजे अशा औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू आपल्याला या दिवशी आपल्याला पूजेमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत। अशा काही वस्तू ज्या औषधी गुणधर्माचा वापर करत असतो आपण, त्या तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर धन्वंतरीचा फोटो, तुमच्याकडे अमृत कलश हातामध्ये घेतलेले विष्णूदेव म्हणजे धन्वंतरीचा फोटो असेल तर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही नक्की घेऊ शकता। माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर चंदन घ्यायचं आहे, हळदी कुंकू, स्वच्छ पाणी, अक्षदा, फुले, तुळशीपत्र, आंब्याचे डहाळे, त्यानंतर आपल्याला विड्याची पानं देखील घ्यायची आहेत। त्यानंतर लागणार आहे तर ते म्हणजे 1 कलश, त्यानंतर कळशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे, 2 तुपाचे दिवे घ्यायचे आहेत। तुपाचे दिवे असतील तर फुलवात घाला, तेलाचे दिवे असतील तर जोडवात घाला। शक्यतो समईचा वापर पूजेमध्ये अवश्य करावा। ही पूजा आपण सायंकाळी करणार आहोत। सर्वात आधी
तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आहे। आपल्या चौकटीमध्ये देखील दोन्ही बाजूला आपल्याला उंबरठ्यावरती दिवे लावायचे आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे। त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं आहे। त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षदा फूल वाहून घ्यायचं। पूजा करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर आपण आचमन करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला ताम्हणामध्ये डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं। प्रथम ते पाणी प्यायचं, दुसऱ्यांदा ते पाणी घ्यायचं, 3 वेळा पाणी घ्यायचं प्यायचं आणि 4थ्या वेळा पाणी 5व्या वेळा पाणी जे आहे तर ते आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचे। पहिल्यांदा पाणी पित असताना ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पाणी पित असताना ओम नारायणाय नमः, तिसऱ्यांदा पाणी पित असताना ओम माधवाय नमः असं आपल्याला बोलायचं आहे। आणि चौथ्यांदा आणि 5व्यांदा पाणी पित असताना पाणी ताम्हणामध्ये सोडत असताना आपल्याला ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पूजा करत असताना हा व्हिडिओ तुम्ही लावून द्या, म्हणजे तुम्ही पूजा करत असताना मंत्रासहित पूजा करू शकता। मंत्र स्क्रीनवरती दिलेले आहे, स्क्रीनवरती दिलेले मंत्र पाहून तुम्ही म्हणू शकता। यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। त्यासाठी अक्षतांचं आसन द्यायचं आहे। त्यावरती गोलाकार तुम्ही अक्षताचं आसन ठेवू शकता किंवा अष्टदल कमल काढू शकता किंवा तुम्ही तांदळाने स्वस्तिक हे चिन्ह देखील काढू शकता। त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, कलश ठेवायचा आहे। कलशाला ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। बाजूला 2 दांड्या, स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू देखील ठेवायचे आहे। पाठीमागे आपल्याला हळदी कुंकवाची 5 बोटे उठवून घ्यायची आहे। लाल पिवळा धागा आपल्याला कळशाला गुंडाळून घ्यायचा आहे। कळशाच्या गळ्यापर्यंत इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे। यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर 1 सुपारी आपल्याला घालायची आहे। त्यानंतर 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पाने देखील त्यावरती तुम्ही ठेवू शकता। कलशाची पूजा करत असताना ओम कलशस्थ देवताभ्यो नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। यावरती तुम्हाला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे। त्यानंतर कळशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायची आहेत, फुलं व्हायची आहेत आणि गजरा वगैरे तुम्ही असेल तर तो देखील तुम्ही घालू शकता। सजावटीचं जे काही साहित्य तुम्ही घेतलं असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता। कुठलेही पूजन करत असताना आपण सर्वप्रथम श्री गणेशांचे पूजन करत असतो, कारण की गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आहे। त्यामुळे गणेशांचे स्मरण करावे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा किंवा तुम्ही ओम गणपते नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता। गणपती बाप्पांना स्नान घालत असताना ताम्हणामध्ये थोडेशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे। गणपती बाप्पांना प्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांचे पूजन करत असताना, अभिषेक करत असताना गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष तुम्ही म्हणू शकता किंवा गणेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा सांगितलेल्या साध्या सोप्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। काहीच जमत नसेल तर गणपती बाप्पा मोरया असं देखील तुम्ही म्हणू शकता। शेवटच्या पळीमध्ये थोडेसे हळदी कुंकू, अक्षदा, फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्याने स्नान घालायचं आहे आणि गंधोदक स्नानम समर्पयामी असं म्हणून आपल्याला स्नान घालायचं। मूर्ती स्वच्छ करून कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची। त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। प्रथम आपण सर्व देवी देवतांना अभिषेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर पूजा करणार आहोत। तर ताम्हणामध्ये अक्षदांचं आसन ठेवायचं आहे, त्यावरती तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। तुम्ही फुलांचा आसन देखील ठेवू शकता। यानंतर लक्ष्मी मातेला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पुन्हा पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता। महालक्ष्मीची पूजा करत असताना ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। यानंतर ताम्हणामध्ये 2 ठिकाणी अक्षदांचं आसन दिलेलं आहे, त्यावरती 2 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत। पहिली सुपारी जी आहे तर ती भगवान विष्णू आहेत, दुसरी सुपारी जी आहे तर ते भगवान कुबेर आहेत। पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असं आपल्याला स्नान घालायचं आहे। भगवान विष्णूंच्या सुपारीवरती आपण स्नान घालत असताना ओम नारायणाच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या विष्णू गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। यानंतर भगवान कुबेरांची पूजा करत असताना आपल्याला ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः किंवा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा किंवा ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा देखील जप केला तरी सुद्धा चालेल।
तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा कॉईन असेल तर ते देखील तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता। यानंतर अक्षतांचं थोडं थोडं आसन द्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहेत। तर इथे आपण जे फोटो घेतलेले होते तर त्या फोटोची स्थापना करणार आहोत। महालक्ष्मीचा फोटो पहिल्यांदा स्थापित करणार आहोत आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा फोटो देखील आपण दुसऱ्या अक्षतांच्या आसनावरती स्थापन करायचा आहे। धन्वंतरी देवतेचा असा माझ्याकडे फोटो आहे। अमृत कलश हातामध्ये घेतलेला फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता किंवा पूजेसाठी तुम्ही विकत देखील घेऊ शकता। दिवाळीच्या पूजेसाठी तो तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर तो तुम्ही पॅक करून ठेवला तरी सुद्धा चालेल। पुढच्या वर्षी दिवाळीच्या पूजेमध्ये पुन्हा त्याचा वापर करू शकता। इथे बघा 4 ठिकाणी जोड विड्याची पाने घेतलेली आहेत। विड्याच्या पानाचे देठ देवाकडे आणि टोक आपल्याकडे अशा प्रकारे विड्याची पाने मांडायची। त्यानंतर त्यावरती अक्षतांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं। पहिल्या जोड विड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। तर गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षता चंदन व्हायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल अतिशय प्रिय आहे, त्यासाठी लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा जास्वंदीचं फूल कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे। ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः असा आपल्याला मनोमन जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवायची आहे। तर भगवान विष्णू स्वरूप आपण सुपारीची स्थापना करणार आहोत। तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती देखील पूजेमध्ये वापरू शकता। अक्षतांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे, त्यावरती विष्णू स्वरूप सुपारीची स्थापना केलेली आहे। हळदी कुंकू चंदन अक्षता वाहायच्या आहेत, अष्टगंध वाहू शकता। त्यानंतर तुम्ही अक्षता वाहून झाल्यानंतर कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे। भगवान विष्णूंना तुळस देखील तुम्ही अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाचं फूल देखील तुम्ही अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमः या मंत्राचा तुम्ही मनोमन जप करू शकता। भगवान विष्णूंना कधीही लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे, विष्णूंच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेची मूर्ती कायम ठेवावी। नंतर तिसऱ्या जोडपानांवरती आपल्याला अक्षतांचं आसन ठेवायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता लाल फूल अर्पण करायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा मनोमन जप होईल तेवढा करायचा आहे। जे काही मंत्र सांगितलेले आहेत तर ते खूप प्रभावशाली आहेत। हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात देखील म्हणू शकता किंवा हे मंत्र म्हणत म्हणत तुम्ही पूजा करू शकता। चौथ्या जागेवरती चौथ्या विड्याच्या पानावरती आपल्याला अक्षतांचं आसन ठेवून हळदी कुंकू वाहून कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे। त्यानंतर हळदी कुंकू कापसाचं वस्त्र आपल्याला लाल फूल भगवान कुबेरांना अर्पण करायचे आहे। भगवान कुबेरांना पूजा करत असताना ओम श्री कुबेराय नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर आपण जो फोटो घेतलेला होता लक्ष्मी मातेचा ठेवलेला होता तर त्याची पूजा करून घ्यायची। लक्ष्मी मातेला हळदी कुंकू, धन्वंतरी देवतेला देखील चंदन अष्टगंध तुम्ही लावू शकता। धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा किंवा ओम वासुदेवाय विद्महे सुधाहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होतं। आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल तर ते देखील नष्ट होत असतं। त्यासाठी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा ही अवश्य करायची आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला व्हायचं आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोसाठी 21 मण्याचं कापसाचं वस्त्र तयार करावं। त्यानंतर थोडंसं अक्षतांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती आपण आपलं जे काही सोनं नाणं असेल, जे काही दागिनं असेल तर त्याची देखील या दिवशी धनाची देखील पूजा केली जाते। तर जे काही पैसे असतील थोडीफार ते पैसे तुम्ही ठेवायचे आहे, पैशाची पूजा तुम्ही करू शकता। जे काही आपल्या घरामध्ये डागडागिने आहेत तर त्याची देखील धनतेरसच्या दिवशी आपल्याला धनाची देखील पूजा करायची असते। त्यासाठी तुम्ही सोन्याची देखील पूजा करू शकता। या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करणार आहात छोटी मोठी ती देखील खरेदी तुम्ही ते पूजेमध्ये मांडायची आहे, त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही पैसे किती जरी ठेवले तरी देखील त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका, कारण की पैशाची पूजा होते तर ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावरती तुम्ही जेव्हा कितीही तुम्ही नोटा ठेवाल आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवाल, 1 रुपयाचा सिक्का ठेवाल त्यावरती तेव्हा ती पूजा जी आहे तर ती पूर्ण होत असते। यानंतर देवी देवतांना आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे।
गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यासाठी पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर घरामध्ये जो काही फराळ बनवलेला असेल तर त्या फराळाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवणार आहे। तर ज्या काही औषधी वनस्पती आपण घेतलेल्या आहेत, जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं, त्या औषधी वनस्पतींचं औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान धन्वंतरीसाठी आपल्याला या दिवशी पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती हा नैवेद्य ठेवायचा। त्यानंतर 3 वेळा पाणी फिरवायचं, नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं। यासोबतच आपल्याला धनाचा आणि गुळाचा नैवेद्य देखील आपल्याला या दिवशी अवश्य दाखवायचा आहे, विसरायचं नाही। कारण की धनतेरसच्या दिवशी धन्याची पूजा केली जाते आणि धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। यासाठी आपल्याला आवर्जून हा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे। तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा 5 फळाचा नैवेद्य, जी काही मिठाई आपण आणलेली असेल, गोडाचे पदार्थ केलेले असतील, फराळ केला असेल, त्याचा नैवेद्य तुम्ही या पूजेमध्ये दाखवू शकता। त्यानंतर इथे मी सर्व देवी देवतांची पूजा करून झालेली आहे, सोन्या दागिन्यांची पूजा करून देखील झालेली आहे। तर या दिवशी धान्याची देखील पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। धनतेरस या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे। त्यासाठी छोट्या छोट्या सुगडीमध्ये तुम्ही धान्य भरून घेऊ शकता, त्याची देखील पूजा केली जाते। किंवा तुम्ही वाटीमध्ये धान्य भरून घेऊ शकता किंवा 5 प्रकारची किंवा 7 प्रकारची धान्य इथे पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता। इथे मी सुगडीमध्ये हे धान्य जे आहे तर ते भरून घेतलेले आहे। तुम्ही सुगडीमध्ये डाळी किंवा कडधान्य याचा वापर करून भरू शकता। धान्याच्या राशी तुम्ही इथे ठेवायच्या आहेत। म्हणजे अगोदर आपल्याला अक्षदांचं आसन ठेवायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला धान्याच्या राशी त्यावरती म्हणजे सुगडामध्ये भरून ठेवायचे आहेत किंवा वाटीमध्ये भरून ठेवायचे आहे। तर त्या धान्याच्या राशीवरती म्हणजे छोट्या छोट्या धान्याचे आपण जे ढीग केले तरी सुद्धा चालतात, धान्याची देखील पूजा करून घेणार आहोत। त्यासाठी हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। धान्यावरती एखादं फूल व्हायचं आहे। आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासू नये, आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, सुख, संपत्ती, समाधान हे सतत लाभावे, आपल्या घरातील लोकांना निरोगी आयुष्य लाभावे अशी आपण या सर्व देवी देवतांकडे प्रार्थना करायची आहे। अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आहे, घंटानाद करायचा आहे। त्यानंतर तुम्ही आरती करू शकता। पूजेमध्ये आपण जसा नैवेद्य ठेवला त्याचप्रमाणे आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे, त्याशिवाय पूजा ही अपूर्ण राहत असते। त्यासाठी नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी देखील आपल्याला ठेवायचं आहे। एखाद्या छोट्याशा तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी तुम्ही ठेवू शकता। कापूर आरती देखील करायचं आहे। या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापूर हा अवश्य जाळायचा आहे। कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते, घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं। त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कापूर अवश्य जाळा। कापरासोबत तुम्ही 3-4 लवंगा देखील जाळू शकता। यामुळे घरातील नकारात्मक वास्तुदोष, करणी बाधा हे नष्ट होतात। कापरासोबतच आपल्याला लवंगा देखील या दिवशी जाळायचे आहेत। अशी आपण साधी सोपी पूजा या दिवशी करणार आहोत। शेवटी क्षमा याचना करायची आहे, म्हणजे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे। सर्व देवी देवतांना प्रार्थना करायची आहे, ही पूजा करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच मला माफ करा अशी आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे। माझी जी काही साधी सोपी जी काही पूजा आहे, जी भोळी भाबडी पूजा आहे तर ती मान्य करा असं आपण विनवणी देवाकडे करायची आहे। अशी आपण साधी सोपी पूजा करायची आहे। तर ही पूजा कधी काढायची, तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ सुजरभूत होऊन स्नान करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवतांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमचा जर दिवा शक्यतो त्यामध्ये भरपूर तेल घाला, जर विजला असेलच तर त्यामध्ये तेल घाला, तो दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावून घ्या। त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी काही पूजा केलेली आहे तर त्या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे। त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला थांबायचा आहे। अगरबत्ती शांत होईपर्यंत थांबा। अगरबत्ती शांत झाल्यानंतर आपण क्षमा याचना करायची आहे। माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला माफ कर, माझी भोळी बाबडी सेवा मान्य करून घे। घरामध्ये माता लक्ष्मी नांदावी, घरामध्ये सर्व देवी देवतांचे अखंड वास राहू दे, आमच्या घरातील सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे, घरामध्ये धन सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना करायची। त्यानंतर आपण थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत। त्या अक्षदा आपण या सर्व पूजेवरती वाहायच्या आहेत। आगमन पुनरागमन असं आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी काही पूजा आहे तर ती हलवू शकता, पूजा काढू शकता। पूजा काढत असताना कलशामधलं जे पाणी आहे तर त्यामध्ये आंब्याची पानं किंवा विड्याची पानं
पानं तुम्ही ठेवली असतील तर त्याच पाण्याने एखाद्या फुलाच्या मदतीने तुम्ही सर्व पाणी आहे त्यामधलं थोडं पाणी सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे। कलश आपल्याला स्वतःच्या डोक्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कलशामधलं पूर्ण पाणी जे आहे ते घरामध्ये शिंपाडून जे उरलेलं पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर झाडामध्ये तुम्हाला घालायचे। त्यानंतर जे काही फुलं, विड्याची पानं, नाशवंत वस्तू ज्या असतील तर त्या निर्वाल्यामध्ये टाकू शकता, एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता। त्यानंतर नैवेद्य जो काही तुम्ही ठेवलेला आहे तर तो स्वतः घरामध्ये तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ला तरी सुद्धा चालेल। औषधी वनस्पती आपण वापरलेल्या आहेत तर ज्या काही चांगल्या वस्तू असतील तर त्या तुम्ही घरामध्ये पुन्हा वापरू शकता। ज्या काही वस्तू खराब झालेल्या असतील तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता। त्यानंतर ज्या काही सुपारी आपण वापरलेल्या आहेत, कुबेराची सुपारी असेल, विष्णू देवतेची सुपारी असेल तर ते तुम्ही सुपारीच्या वापरलेल्या असतील तर ती पुढील जी काही पूजा तुम्ही करणार आहात, लक्ष्मी मातेची पूजा करणार आहात तर त्यामध्ये देखील त्या तुम्ही सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या पुन्हा त्याचा वापर तुम्ही करू शकता तरी सुद्धा चालतं। सोने दागिने आपण जागच्या जागी ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण जे काही अक्षदा वापरलेल्या आहेत, जे काही तांदूळ वापरलेले आहेत ते तांदूळ तुम्ही एखाद्या गोडाचा पदार्थ करून घरामध्ये खाऊन टाकू शकता, भात बनवू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता तरी सुद्धा चालेल। या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं। धनत्रयोदशीच्या दिवशी 13वी तिथी असते त्यामुळे 13 दिवे प्रज्वलित केले जातात, दीपदान केलं जातं। तर 13 दिवे कसे प्रज्वलित करायचे, यमदीपदान कसं करायचं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। कारण की आपल्याला फक्त 13 दिवे लावायचे नाही तर त्यामागे कोणतं शास्त्र आहे किंवा 13 दिवे आपल्याला कुठे कसे लावायचे, यमदीपदान कसं करायचं, कोणत्या वेळेत कसं करायचं त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ देणारा एखादा व्हिडिओ येईल। परंतु या व्हिडिओमध्ये सांगायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होतो तर त्यासाठी सेपरेट तिची माहिती लवकरच येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकन क्लिक करा, त्यामुळे तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही। आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।